सुषमा अंधारे ने स्थानीय सभा में लोकतंत्र और भाजपा के कामकाज पर तीखी आलोचना की। उन्होंने सवाल उठाया कि क्या आज की व्यवस्था में सचमुच लोकतंत्र है और क्या कोई इसे कमजोर करने की कोशिश कर रहा है। उन्होंने आगे सवाल उठाया कि कुछ लोगों को लगता है भाजपा में चले गए तो जीत निश्चित है। क्या भाजपा ने इतना काम किया है? सुषमा अंधारे ने भाजपा में साधु पुरुषों की उपस्थिति पर भी सवाल उठाया। उन्होंने सभा में जोर देते हुए कहा, इलाका तुम्हारा, धमाका हमारा। परिश्रम घेणारे आयुष्यमान, जयंतजी दिंडे, ऋषी वर्मा, सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, भावांनो आणि बहिणींनो, मी म्हटलं की आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी कायदा निर्माण झाला, ज्या दिवशी या देशाला कायद्याचं पुस्तक बहाल झालं आणि सांगितलं गेलं की इथून पुढे नवी व्यवस्था येणार आहे, पुढे 26 जानेवारी पासून ती नवी व्यवस्था आली आणि म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक म्हटलं। राजसत्ताक गेली आणि प्रजासत्ताक आली, लोकशाही व्यवस्था आली, प्रजेचं राज्य असेल असं सांगितलं गेलं। पण सध्या ती लोकशाही व्यवस्था आहे का? त्या लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न कुणी करत आहे का? नगर परिषद निवडणूक 2025 इगतपुरीमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागली। निवडणुकीचं बिगुल वाजलं, उमेदवारांची लगेच पळापळ सुरू झाली, इकडून तिकडे तिकडून इकडे अशी सगळी पळापळ सुरू झाली। काहींना असं वाटलं की नाही आता भाजपमध्ये गेलो तर आपण कदाचित निवडून येऊ शकू। याचा अर्थ भाजप फार पुण्यवान आहे म्हणून त्यांना वाटलं का? भाजपने फार कामं केली आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं वाटलं का? भाजपची माणसं अत्यंत साधू पुरुष, संत पुरुष आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटलं का? नाही, आपण भाजपमध्ये गेल्यावर निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटतं, कारण त्यांना कल्पना आहे, त्यांना असं वाटतं की निवडणूक आयोग आमचा घरघरी आहे आणि निवडणूक आयोग वाटेल ते करू शकतो भाजपासाठी, भाजप मॅनेज करू शकते। आता भाजप मॅनेज करू शकते असं मी म्हटल्यानंतर काही म्हणतील असं कसं काय बाबा, मागं भाजपचं कार्यालय आहे। अरे आपल्याला नाद आहे, इलाका तुम्हारा और धमाका हमारा। आपल्याला लोकांच्या इलाक्यात घुसून बोलायला आवडतं। आता राजे हो, साधं गणित आहे बघा, इथं ऊन लागत आहे, तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात। 3 दिवसापूर्वी गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते, बघा आज संविधान दिवस आहे आणि कायदा, या लोकांनी काय पद्धतीने कायद्याचे धिंडवडे काढायला सुरुवात केली। तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात, तुम्हाला मांडव असला पाहिजे आणि तुम्ही सावलीत बसलं पाहिजे असं आम्हालाही फार वाटतं, पण परमिशन आयोग देत नाही। पण त्याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात, हे ठाकरे मांडव टाक, पेन्शन घेऊ नको, चल एक पडदा 50 रुपयाचा लावून टाक। काय बोलायचं माझ्या मी बोलतो, राज्याला उत्तर द्यायला मी बसलोय ना वर, मी उत्तर देईल आयोगाला काय सांगायचं ते मी सांगेल। काय बावनकुळे, आयोगाला मी सांगेल म्हणजे काय? आयोग म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या घरातला चहा पाणी देणार असतो ना, एखादा घरात एक चहा पाणी करणारा माणूस असतो आणि त्याला पण सांगतो, ए रामू 2 चायला रे, असं 2 चायला रे म्हटल्यासारखं तुम्ही करताय काय पद्धतीने इथं कायदा कशा पद्धतीने वाकवला जातो